हॅलो एव्हरीवन. सो आताच आम्ही एक इन्स्टासाठी रील शूट केलेला आहे माझ्या सारीजच्या पेजसाठी, ज्याच्यामध्ये सेल्स पर्सन झालेला आहे गौरेश. सो तो रील तुम्ही नक्की जाऊन इंस्टाग्रामवर बघा, तुम्हाला खूप आवडेल. खूप फनी आहे, खूप कॉमेडी आहे. सो मजा येणार आहे तुम्हाला तो बघायला. म्हणजे चांगलं केलंय, पण त्याचे ते जोक्स पण आहेत ना. सो छान आहे. आणि तुम्हाला जर त्यातल्या काही साडीज आवडल्या असेल तर नक्की आम्हाला ऑर्डर द्या. माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे पण फ्लॅश करेल, तिकडे पण सगळे डिटेल्स आहेत. सो नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि आम्हाला सपोर्ट करा. साडी पण घ्या प्लीज. म्हणजे तिथे पण रिक्वेस्ट केली आहे मी, इथे पण रिक्वेस्ट करतो. तिकडचा ऑडियन्स वेगळा, इकडचा ऑडियन्स जमत असेल तर प्लीज एक साडी मला फक्त सांगायला की बाबा मी एक साडी विकली, मला खुशी होईल. आणि मेन्शन करा की गौरेश थ्रू ऑर्डर देतोय, म्हणजे मला कळेल. अरे कुपन कोड वापरा आम्ही शिपिंग फ्री. शिपिंग फ्री. बघा बिचारावर दया वगैरे आली काही तर मग करा ऑर्डर. कुपन कोड #गौरेश वापरा आणि तुम्हाला मला नेक्स्ट साडीवरती मी पक्का डिस्काउंट देणार जर गौरेश थ्रू आले तर. सो असा सगळा मस्त आम्ही रील शूट केला आहे. विचार केला तुम्हाला पण थोडं सांगूया, ब्लॉग्स जे बघतात त्यांना आयडिया नसेल. आमच्या पेजचं नाव आहे सारीज बाय सावी. सो नक्की जाऊन चेकआउट करा. थँक्यू. बाय बाय बाय. टाटा. दोन बो नको, एकच बो बांधायचा आहे, नारळवाला. नवरी कुठून आली तू आता? कुठून आलीस? कुठे गेलेली? कुठे? स्कूल मध्ये. इकडे बघ ना पण. इकडे बघ. हे बंडू. सो आम्ही आज आलेलो आहोत स्वामिज्ञा मांसाहारी जंक्शन मध्ये. इथे मस्त नॉनव्हेज स्पेशल फूड मिळतंय. मी मेन्यू दाखवते. हे एवढं सगळं मिळतं ह्यांच्याकडे. आणि इथे आल्यावर मला कळालं की हे माझ्या फ्रेंडचंच आहे, माझी स्कूल फ्रेंड आहे, तिचं आहे. सो तुम्ही वर्तकनगरमध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा. काय हां, मी तुम्हाला थोडं दाखवते कुठे आहे. हे रिव्हिएरा हॉस्पिटल आहे वरती, पुराणिकची बिल्डिंग आहे. सो नक्की विजिट करा इकडे असाल जवळपास तर. साऊ, साऊ कुठे चालली आहे? वल्लरीकडे फ्रेंडसोबत खेळायला चालली आहे साऊ. प्ले डेट आहे त्यांची, प्ले डेट. ना साऊ? साऊ, वल्लरी कोण आहे तुझी? फ्रेंड आहे की बेस्ट फ्रेंड आहे? बेस्ट फ्रेंड आहे. बघू ना इकडे, मला तुझं कपडे दाखव ना कसे आहेत. वाव, एकदम हिरोईन डिवा ग. दाखव मला. हे काय असं काय? हे काय करते? डिवा. गोंडू. हा येते येते. तुझं नाव काय आहे? हो. वाव मस्त. चल ये. कुठे जाऊया? दादा आम्हाला सोडायला येतोय. चलो लेट्स गो. ही बघा कशी बसते बघा. थांब चालू आपण. मज्जा आहे साऊची. पडेल खेळणी पडतील, सगळी खेळणी पडतील खाली. काय काय आहे त्याच्यामध्ये तुझे? हा काय तुझे त्याच्यामध्ये? हा प्राणी आणि अजून ब्लॉक्स आहेत ना. साऊला आवडतात ना ब्लॉक्स? जंगल बनवायचे. हे मोगली. साऊ तू केसांवर काय बांधलंय? साऊ तू केसांवर काय बांधलंय? काय आहे ते? त्याला काय बोलतात? हा नारळाचा बो. नारळाची शेंडी नाही, नारळाचा बो. कसं पाहिजे साऊ तुला गाडी? वरती काय पाहिजे? वरती काय पाहिजे? सँडविच. सनरूफ असतो बाबू. सनरूफ गाडी पाहिजे. मॅडमची डिमांड्स एकदम. उभं राहायचंय तिला तोंड काढून ना. कशी गाडी पाहिजे तुला?
सनरूफ वाली हा कोणाची आहे का तशी गाडी? कोणाची आहे? विशाल मामाची. भूषण मामाची सनरूफ आहे गाडी? हा ना? हो हा काय माहिती बाबा, आम्हाला पण आत्ताच कळलं. मी अजून नाही बसलोय. सांग रे भूषण मामा कशी आहे गाडी? मी अजून बसलो भूषण नाही. मामाने बसवलंच नाही आपल्याला गाडीमध्ये. आम्हाला नाही बसवलंय अजून. So आम्हाला आयडिया नाही अजून. हा, तेच. तुला माहिती असेल तर का साऊ बसली आहे? चला बघूया आता नेक्स्ट गाडी जी घेऊ ती सनरूफ वालीच. सो तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही कांदिवलीला आलो आहे. सो असंच संध्याकाळी घरी बसून कंटाळा आला होता, तर आम्हाला इथे कळालं की जवळच एक्झिबिशन आहे. चारकोपमध्ये होतं ते. सो आम्ही विचार केला की जाऊया, पण तिथे गेल्यावर कळालं की एकदम छोटं एक्झिबिशन होतं ते. खूप छोटा हॉल होता, तुम्ही बघू शकता. हार्डली तिथे 5-6 स्टॉल्स होते. म्हणजे तो एका रूममध्ये हे 5-6 स्टॉल होते आणि मागून अजून एक दरवाजा होता. तिथे पण सेम तेवढाच हॉल होता आणि तिथे पण थोडेफार 4-5 स्टॉल्स होते. सो खूप ते छोटं एक्झिबिशन होतं. संघर्ष चाललाय. कसं आहे सूप? साऊ सूप कसं आहे? होय सूप कसं आहे? सूप सांग तरी. लेटर कॉन्सन्ट्रेट. पाण्यात एवढी बिझी आहे. हो पण सूप खूप भारी आहे, खूप भारी. मस्त आहे. हे सूप नाही, हे सूक आहे. सूक. मंचुरियन आणि आमची बेबी मस्ती साऊची झाली. मस्ती साऊला फ्रेंड भेटला एक. भिजायचं होतं गौरेशला, पण पाऊसच गेला वरती येईपर्यंत. माझ्या पाऊसच गेला. किती क्लिअर स्काय झालं. So, खूप मस्त वाटतं. आम्ही टेरेसवर आलोय कांदिवलीला. खूप भारी वाटतं. साऊ बघा कुठे बसले आहेत. ए नको काढू डाडा. ते बघ आमचं चड्डीवालं पैलवान. काय चाललंय तुझं? एडा आलायस? पाहिजे यार मला पाऊस पाहिजे. मला भिजायचंय. वेडा झालाय आमचा डाडा, वेडा झालाय. गाणं गा ना, कुठलं आहे ते? कोणतं? गान मधलं गाणं गा ना. काले मेघा पानी तो बरसाओ. घन घन बारिश बारिश लेके आओ कोई तो बारिश लेके गेला पाऊस गेला. मस्त ऊन आलेला आहे. ऊन. ये कितना बड़ा टॉवर है भैया, और वो उससे बड़ा है. सो आता परत आलेला आहे जोराचा पाऊस आणि डॅडाची इच्छा पूर्ण झालेली आहे आमच्या. आता तो पावसात भिजणार आहे. ए नाही साऊ, ही बघा हिला असंच भिजायचंय त्याच्यासोबत. ए हाफ चड्डी इकडे. साऊ नाही. चल चल मागे. नको नको. मम्मी साऊच्या मागे फिरते. ए नवरी.
ए मेट्रो गेली मेट्रो गेली मेट्रो गेली. ही बघा मेट्रो मेट्रो जाते आमच्या घराच्या समोरून. मस्त वाटतंय, मस्त वातावरण झालंय. फुल काळे काळे ढग आलेले आहेत. आणि आमची साऊ पण मज्जा करते. हे डाडा नको तिला जास्त. फुल टाइमपास चालू आहे यांचा. तिला पण बघा काय आहे पावसाचं. दोघांचं काय चालू आहे. अरे देवा, मोठा आला, मोठा पाऊस आला, मोठा पाऊस आला. साऊ भिजू नको. काय हो विचारात गेली ती. कधी येणार हे काळे ढग इकडे. त्याच्याशिवाय हे खाली नाही येणार पूर्ण भिजल्याशिवाय. काळे ढग लवकर या. तोपर्यंत मी तुम्हाला आमची टेरेस दाखवते. सो हा बाल्कनी फ्लॅट आहे आणि ही आमची टेरेस आहे. आणि इथे सिक्युरिटी राहतो वरती. आणि ही पण टेरेस आहे. सो हे दोन्ही साईड आहेत टेरेसच्या. सो असं सगळं मस्त मस्त आहे. गेला पाऊस. ह्या दोघांची मस्ती चालू आहे. आला 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 आला. साऊ खूप जोराचा पाऊस आलेला आहे आता. वाव, ती बा आमची बघा. आला 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 पाऊस आला. साऊ इकडे. साऊ जोरात आला. ये बाबू. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे एवढा जोराचा पाऊस आला. ये 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 ये. अरे वा वा वा. ही बघा, ही बघा आमची सावड्या. साऊ थांब, डाडाला भिजू दे आधी. बाबा झाली तुझ्या मनाची शांती. त्याला कधीपासून भिजायचं होतं पण पाऊसच नव्हता पडत. आता आला एकदम जोरदार. बापरे. ए ए ए तू मागे. हिला लगेच जायचंय पुढे. नको नको साऊ नको नको बाबू नको. मागे हो मागे हो, सगळं पाणी पडतं. ए मेट्रो गेली मेट्रो गेली मेट्रो गेली. दिसतच नाही. गेली. परत तिला तिला भिजायचंय बांडोला. ती बघ गेली गेली. गेला उंदीर. उंदीर गेला. हे बघा कशी भिजते. ए नवरी. पाऊस पडतोय ना. घरी जाऊया का. अजून मी जायचं. हे बॉस आण दिला.
साऊ जास्त नको बाबू. चला आता घरी चला. चला. चलो घर पे जाते हे. साऊ कसं वाटलं पावसात भिजून? मजा आली. सो तुम्ही आतापर्यंत बघितला असेल हा व्लॉग. साऊ आणि गौरेश मस्त पावसात भिजलेत आज. खूप मजा केली आहे त्यांनी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढे पण मी व्लॉग्स पटापट टाकायचं थोडं ट्राय करेन. पण तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.